अकोला पंचायत समितीतील भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार समोर आला आहे। सिमेंट रस्त्याच्या कामाचे धनादेश मंजूर करण्यासाठी 30,000 रुपयांची लाच स्वीकारताना महिला कनिष्ठ अभियंता जया इंगोले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। अकोला पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील महिला कनिष्ठ अभियंता जया पांडुरंग इंगोले यांना 30,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सकाळी रंगेहात पकडले। या कारवाईमुळे पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार ठेकेदाराने 2024 मध्ये 110 मीटर सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण केले होते। या कामाचे सुमारे 10 लाख रुपयांचे बिल मंजूर झाले होते। मात्र 5 लाख रुपयांचे 2 धनादेश मंजूर करून देण्यासाठी कनिष्ठ अभियंता जया इंगोले यांनी 30,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबी कडे करण्यात आली होती। तक्रारीची पडताळणी करण्यासाठी एसीबीने 2 पंचांसमक्ष चौकशी केली। त्यानंतर पंचायत समितीच्या बांधकाम विभागात सापळा रचण्यात आला। आरोपी अभियंत्यांनी तक्रारदारांकडून 30,000 रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले आणि लाचेची रक्कम जप्त केली। या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। ही कारवाई एसीबी पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली।